मानव विकास मिशनच्या सायकलींनी ग्रामीण मुलींच्या शिक्षणाला मिळाले बळ। 29 विद्यार्थिनींना सायकल वाटप। दिनांक 15 ऑगस्ट रोजी ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी ये-जा करताना होणाऱ्या अडचणी दूर करून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देण्यासाठी मानव विकास मिशन अंतर्गत सायकल वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे। मुलगी शिकली प्रगती झाली या संकल्पनेला बळ देणारा हा उपक्रम असून यामुळे ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला निश्चितच प्रोत्साहन मिळेल असे प्रतिपादन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधवराव पायघन यांनी केले। संग्रामपूर येथील संत गुलाबबाबा विद्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर मानव विकास मिशन अंतर्गत 29 विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप करण्यात आले। यावेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना पायघन बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य अशोक थोटांगे होते। यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी दीपक टाले, गटशिक्षण अधिकारी सारंग कुलकर्णी, संस्थेचे सचिव गोपाल रहाटे, क्रीडा शिक्षक सुधीर मानकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या प्रारंभी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला। ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना दररोज शाळेत येण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागतो। सार्वजनिक वाहतुकीची मर्यादित सुविधा, वेळेची अडचण तसेच आर्थिक परिस्थिती यामुळे अनेकदा मुलींच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता असते। ही अडचण लक्षात घेऊन मानव विकास मिशनच्या माध्यमातून सायकल वाटप करण्यात येत आहे। सायकल मिळाल्यामुळे विद्यार्थिनींचा प्रवास अधिक सोपा होणार असून त्यांचा वेळ आणि प्रवासाचा खर्चही वाचणार आहे। तसेच शाळेतील नियमित उपस्थिती वाढण्यास मदत होणार आहे। विद्यार्थिनींनी सायकलींचा योग्य वापर करून नियमितपणे शाळेत उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य अशोक थोटांगे यांनी केले। शिक्षण हे प्रगतीचे प्रभावी माध्यम असून प्रत्येक मुलीने आपले शिक्षण पूर्ण करून भविष्यात स्वतःच्या पायावर उभे राहावे असा संदेश यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिला। सायकली मिळाल्याने विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला। विद्यार्थिनींनी शासनाच्या मानव विकास मिशन उपक्रमाचे आभार मानत या सुविधेचा आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी योग्य उपयोग करण्याचा निर्धार व्यक्त केला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक आशिष चरके यांनी केले, तर संचालन व आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक सुधीर मानकर यांनी केले। कार्यक्रमाला संदीप राऊत, लक्ष्मण लोणटे, प्रल्हाद हागे, दीपक सदाफळे, सदाशिव घुगे, अनिल ढोकणे, एकनाथ पाचमासे आदी शिक्षक तसेच प्रदीप उमाळे, गजानन दाते, बाबूराव बोंद्रे, कैलास बडे या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह पालकांची उपस्थिती होती। युवा क्रांती न्यूजसाठी आकाश बोरसे, संग्रामपूर।